खरं तर शब्द सुचत नाहीये. सकाळी जेव्हा बातमी ऐकली आणि या ठिकाणी असं थरकाप उडाला किंवा असं वाटतंय की आपल्या घरातला माणूस गेलाय. ही गोष्ट माझ्यासाठीच नाही, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तीच तसंच वाटतंय की आपण आपल्या घरातला माणूस गमावला. कारण दादा जसं म्हणत होते ना, मी तुमच्या कामाचा माणूस आहे. अगदी ते 100% खरं आहे. प्रत्येकाला आपल्या कामाचा माणूस, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने कामाचा माणूस या ठिकाणी गमावलाय. दादा 3-4 दिवसापूर्वीच एक त्यांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये दादा म्हणतायत की नियतीचा जो खेळ आहे तो कोणाला चुकणार नाहीये. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, हे 4-5 दिवसापूर्वी दादा बोलले होते. म्हणजे काय दादाला सगळं काय कळून आलं होतं का काय माहिती. म्हणजे दादानी ते 3-4 दिवसापूर्वी बोललेले जे शब्द आहेत ते जसेला तसे या ठिकाणी सतत डोक्यामध्ये घुमतायत की दादा असं का म्हटले असते. आणि मला सांगा ना, हे म्हणजे आणि आणखी मला आता सुद्धा भरोसा वाटत नाहीये की एवढा चांगला माणूस, एवढा शुद्ध राजकारणी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी सोडून गेलाय. आणि महाराष्ट्राचं कधीही भरून न येणारं नुकसान, लॉस, हानी या महाराष्ट्राची या ठिकाणी झाली. बघा दादा, तुम्ही एक उदाहरण जर आपण घेतलं सूरज चव्हाणचं, एक सामान्य मुलगा आज जेव्हा सूरज चव्हाणचा व्हिडिओ पाहिला, अक्षरशः त्याच्या डोळ्यामधनं या ठिकाणी अश्रूच्या डाळा आहेत. म्हणजे अश्रू या ठिकाणी त्याच्या डोळ्यामधनं येत होते. त्याला त्याचे वडील गमावल्याचं या ठिकाणी दुःख येत होत होतं. आणि त्याचबरोबर मला पुन्हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी खूप दुःख वाटलं. एक लहान मुलगी आहे पुण्याची. दादांनी त्या पुण्यातल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नासाला घेऊन गेले होते. तो व्हिडिओ पाहिला. म्हणजे बघा, एक सर्वसामान्याच्या कुटुंबातल्या लेकरांना नासापर्यंत नेणारा एक राजकीय व्यक्ती या ठिकाणी हरवला. आणि केवळ दादांना ज्यावेळेस दादांची भाषणं असायची ना, त्या ठिकाणी लोक त्यांना चिठ्ठ्या द्यायचे आणि त्या चिठ्ठ्या दिल्या तर तिथंच दादा या ठिकाणी ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचे. दादांनी फोन लावला तर हे काम करा म्हणत नव्हते, हे झालंच पाहिजे ताबडतोब, ही या ठिकाणी दादांची भूमिका होती. आणि कित्येक प्रश्न, दादाचे कित्येक अनुभव आहेत की दादांनी या ठिकाणी एका सर्वसामान्य माणसाचे फोन कॉल्स वरती या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादा तुमच्यावरती एक माझा आरोप आहे. तुम्ही हसत हसत आलात, हसत हसत गेलात, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला रडवण्याचं काम तुम्ही केलं. दादा, तुम्ही आमच्या कायम आठवणीमध्ये राहताल, एवढंच सांगतो. भावपूर्ण श्रद्धा.